नमस्कार. मी वसुधा. वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे डाळिंबाची उसळ किंवा वालाचे बिल्डे. हे कडवे वाल आहेत. हे साधारण हिरवट किंवा ब्राऊन कलर असा त्याला असतो. हे कडवे वाल आहेत. पावटे वेगळे असतात, पांढऱ्या कलरचे असतात आणि हे कडवे वाल आहेत. आता ते स्वच्छ धुवून एक 7-8 तास भिजत ठेवायचे. आता हे मी भिजत घातलेले होते. आता ते पुन्हा चाळणीवरती निथळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि नंतर मोड आणण्यासाठी त्याला कपड्यामध्ये पुन्हा बांधून ठेवायचे आहेत. आता हे मोड आलेले वाल आहेत. आता ह्याच्यामध्ये पुन्हा हे निवडून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये काही दगड आहेत किंवा काही न भिजलेले असतात, तर ते काढून घ्यायचे आहेत. आणि नंतर मग एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळे वाल घालून ठेवायचे आणि 10 मिनटं तसंच भांड्यामध्ये ते ठेवायचे आहेत. म्हणजे त्याची सालं काढताना पटकन निघतात. आता हे असे एक 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 सोलावे लागतात, त्याला वेळ लागतो थोडा. आता हे असे सगळे निवडून झालेले, म्हणजे वरचं साल टरफल काढलेले हे वाल आहेत. तरीसुद्धा पुन्हाही बघायचं, काही वेळेला कुठेतरी काळे डाग पडलेले किंवा खराब झालेले सुद्धा त्यामध्ये असतात, तर ते काढायचे त्याच्यामधले. आता यासाठी लागणार बाकीचं साहित्य आहे कांदा, कांदा खोबऱ्याचं वाटण, टोमॅटो, गूळ, कोकम, मालवणी मसाला, कढीपत्ता. तर कढईमध्ये एक 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे. कांदा थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. थोडासा हिंग घालायचा. कडधान्य पचायला जड असतात, त्यामुळे कोणतीही कडधान्याची उसळ करते वेळी त्यामध्ये हिंग वापरावा. आता याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे. एक छोटा टोमॅटो मी घेतला होता इथे चिरून. थोडा वेळ परतून झाला कांदा की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, मालवणी मसाला घालायचा. मालवणी मसाला मी इथे 4 चमचे वापरला आहे. मसाला थोडा वेळ परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सोललेले जे वाल होते ते घालायचे आहेत. वाल जेव्हा आपण सोलतो त्याच्यानंतरही पुन्हा ते 1-2 वेळा धुवून घ्यायचे आहेत पाण्याने.
आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला ते शिजत ठेवायचे आहेत बारीक गॅसवरतीच. मीठ घालायचं चवीनुसार. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट शिजत ठेवायचे आहेत बारीक गॅसवरती. आता याच्यामध्ये पाणी पण आटलं आणि ते शिजलेत की नाही ते बघून घ्यायचं आहे. शिजले नसले तर पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि ते शिजत ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये आता कोकम 2-3 टाकायची. छोटासा एक खडा गुळाचा घालायचा आहे. आणि कांदा खोबऱ्याचं 2 चमचे वाटण घालायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा सगळं. आणि आता हे थोडंसं पाणी घालून पुन्हा आता शिजत ठेवायचं आहे. आता पुन्हा 5 मिनिट आपण ते शिजवून घ्यायचं आहे. वाल शिजलेत की नाही हे बघायचं. आता याच्यामध्ये लास्टला कोथिंबीर घालायची आहे आणि अशा तऱ्हेने आपले वालाचे बेल्डे तयार झालेले आहे. काही जण त्याला डाळिंबाची उसळ म्हणतात, काही ठिकाणी वालाचे बेल्डे म्हणतात, काही ठिकाणी कडवे वाल असं म्हणतात. वेगवेगळी नावं आहेत. कडवे वालाची उसळ किंवा डाळिंबाची उसळ, वालाचे बेल्डे अशी नावं जरी वेगवेगळी असली तरी पदार्थ एकच आहे. नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.